पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निरपराध भारतीय नागरिक मारले गेले. मात्र आता एअर स्ट्राईक करत भारताने देखील या हल्ल्याचा बदला घेतलाय. भारताने अतिरेक्यांविरुद्ध केलेली ही कारवाई जगासमोर मोठे उदाहरण आहे. त्यामुळे यापुढे आता कोणाची हिंमत होणार नाही, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या या पावलाचं समर्थन केलंय. भारतीय सैन्याचं अभिनंदन करणं शब्दाने करता येत नाही. हे एवढं सुंदर काम केलं की एकतर भारताची पहिल्यापासून ही नीती आहे, होऊन कोणाचे आपण छेडखानी करायची नाही, आणि केलं तर मग सोडायचं नाही. ते घडवलं. भारताने केलेले कारवाई योग्य केलेले. पहिला पहलगावचा याने अतिरेकपणा केला. कारण नसताना हे अतिरेक गेले आणि आमचे 26 लोक मारले. मग भारताचे आमचे सगळे नेते चिडले, भारताची जनता चिडली की काही कारण नसताना आमचे 26 लोक मारले गेले. मग हे जे 26 लोक मारले गेले त्याचा बदला आता भारताने घेतला. कोणी काय बोलू शकत नाही. तुम्ही केलेला अतिरेक, भारतावर केलेलं अतिक्रमण, आणि कोणी केलं ते पाकिस्तानाने अतिरेक्याने केले. हे अतिरेक्याचे 9 जे उद्ध्वस्त केले ना कॅम्प, आणखी काय असतील. हे प्रकरण जे घडलं हे सगळं जगासमोर उदाहरण, जगासमोर. कारण जगातले अनेक देशामध्ये अशा प्रकारचे अतिरेकपणा होतो, हल्ले होतात. आता कोणाची हिंमत होणार नाही. आता तुमचं हे जे हल्ले केले, त्यांचे बंकर उडवले, हे त्यांच्या घरात जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन जे जिथं त्याने कॅम्प लावलेले आहेत ते कॅम्प उडवणं सोपं, पण उडवले ते. हे सगळं जगासमोर उदाहरण झालं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.